नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता खात्यामध्ये कधी जमा होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती असणार आहे, सरकारी योजनांच्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या अपडेट म्हणजे कृषी विभागाकडून येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना, पीक विमा अनुदानासंदर्भातले अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर सगळ्यात मोठी अपडेट सुरू करूया। तर पाहू शकता स्क्रीनवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, रखडलेला 9वा हप्ता। खूप दिवसापासून तुम्ही या रखडलेल्या 9व्या हप्त्याची वाट पाहत आहात आणि आता अशातच खुशखबर आलेली आहे। लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांना कधी मिळणार हा प्रश्न पडलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळताना दिसत आहे। कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 9वा हप्ता आहे, रखडलेला 9वा हप्ता पहा, रखडलेल्या 9व्या हप्त्याच्या वितरणापूर्वीच 10व्या हप्त्याच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। कारण PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत ते शेतकरी बांधव 10व्या हप्त्यासाठी, नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत। त्यामुळे आता त्यांना प्रतीक्षा लागलेली आहे 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या नमोच्या। परंतु थोडं थांबा, काळजी करू नका, दोन्ही हप्ते मिळणार आहेत। पण सद्यस्थितीला 9व्या हप्त्यासंदर्भात तुमच्यासाठी राज्य सरकारकडून खुशखबर देण्यात येत आहे आणि ही ती खुशखबर अशी असणार आहे, नमोचा जो रखडलेला 9वा हप्ता आहे तो येत्या 1 जुलैला वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे। पहा, कृषी दिनाचं औचित्य साधून कृषी दिनाच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नमोचा 9वा हप्ता वितरित केला जाईल अशा पद्धतीच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि नमोचा 9वा हप्ता जो आहे तो 1 जुलैला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे। पहा, या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सर्वात अगोदर GR येणं गरजेचं आहे आणि जर 1 तारखेला हप्ता वितरण होणार असेल किंवा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू असेल तर त्या अगोदर शासन निर्णय येणं गरजेचं आहे आणि तो शासन निर्णय येत्या 2 दिवसामध्ये निर्गमित झाला पाहिजे जर 1 तारखेला हप्ता येणार असेल तर। त्यामुळे नमोचा जर शासन निर्णय आला तर तात्काळ तुम्हाला कळवण्यात येईल। सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब करायला विसरू नका।